हरभरा दिलाय मावशीने रानातला, मैत्रिणींना आमच्या रानातला हरभरा, कांद आणि इथं वांगीत ना मोनाला दिली 2-4, मला 2-4 भाजीचं कालवण करते आणि ताईला 2-4 देते. पाठीमागच्या झाडाची किती सुंदर वांगीत बघा मैत्रिणींनी. हो का आंटी सगळी साय काढली घेतली. मला दे साय. तुम्ही असं का केलं? कसं ग? साय का काढली? प्रतीक्षा साय चांगली असते शरीराला. आता काय खरं नाही, शिवट असती. वांग करते छान पैकी, मस्त पैकी. तुला नाही जा मग ती पल्लवी वांगी ताईला मी दुसरी भाजी बनवते काहीतरी. तुम्हाला राहते की दरवेळेस करते? नाही मी ही काय, मला चिरलेत की वांगी. चिरलेत का? ठीक आहे, मग मी पण मसाला बनवते. मैत्रिणींना तुम्हाला विषय सांगायचा असा झाला मुद्दा, म्हणजे भाजी जर केली काय इंस्टाग्रामवरती जाधव पल्लवी संजय असं माझा आयडी आहे, तर मी मटकीच्या डाळीची आमटी केली. हा व्हिडिओ म्हणजे मी आताच म्हणजे काय ती हे केलंय, ओपन केले इंस्टाग्राम, तर मटकीच्या डाळीची आमटी केली, तर इतकी तरी आली. 10 जणांनी व्हिडिओ शेअर केलाय. मला माहिती पण नव्हती की त्यांनी माझी पोस्ट ठेवलेली. आमच्या सरांनी सुद्धा माझी पोस्ट ठेवली होती, मनीषा मसाले. कसली जबरदस्त तरी आली ताई. खरंच भाज्या चांगल्या होत्यात. खरंच म्हणजे मी काय असं ओव्हर वगैरे काही सांगत नाही. विषय माझ्या सोहमला दुसरा मसाला खायची इच्छा व्हायला नकोच म्हणतोय. पण माझ्या भाज्या कशा असतात प्रतीक्षा? वाटून घाटून असते. तिला मी प्रत्येक गोष्ट आणलेली, म्हणजे मी तिला माहिती की आता गाऊन तिला कसं लागलेत ग गाऊन कसले छान. हो का, ही मैत्रिणींना ही गाऊन विकते मी, म्हणजे ह्यातले डिझाईन वेगवेगळे आहेत, डिझाईन कलर वगैरे सगळं. पण हे असं येतं बाह्या वगैरे किती सुंदर आहेत, बघू शकता. छान आहे, फिनिशिंग छान आहे गाऊनची ना. है ना? माझं पण मस्त पैकी. तिने 3 घेतले इथं गाऊन. 3 घेतले ते एकदम मैत्रिणींना दिले बरं का. अक्काचे पैसे पण देऊन टाकले आम्ही, काही तसं वगैरे काही घेत नाही. जाव हाय म्हणून असं काही नाही. तिला पण कसं, मी कुठं काय म्हणते का तुला? नाही ना, काय कसं गैरसमज होतं की पल्लू येते परत जाते दिसते घेऊन जाते, असं नाही. मी पण काम करते आणि मग पैसे काय अगं दिदा. काय झालं मम्मी? काय नाही ग. गुड मॉर्निंग आणि बाय बाय. बाय बाय सगळ्यांना. आमच्या ताईची वांग्याची रेसिपी वगैरे बघा, मी पण माझी रेसिपी वगैरे टाकते आता मस्त पैकी. आणि गहू झाला आमचा. किती झाला? 9 पिशव्या. अरे वा. आणि गव्हाची पहिल्यांदा कणिक मळली आज तिथं. घरचा गहू विकत खात होतो आता 6 महिने झालं. पण आता गुण विकत की नाही, पण माझं पण येणार आहे. तुझं पण यायचं आहे की? माझं यायचंय आता, तरी पण समजा झाला उशिरा तर मला घ्यावा लागेल तुमचा. मैत्रिणीनं मला पण गहू येणार आहे, म्हणजे माझं पण शेत मी वाट्याने दिलंय. परत म्हणताना आकाच घेते काय? नाही मग किती छान होती पाहिजे का आता किती. चलो कॉफी या, कॉफी प्यायला सगळेजण. आता कॉफीची. एक कांदा चिरला, थोडस शेंगदाणं. आधी कांदा थोडासा तळून घेतला मैत्रिणींना लाल, बघू शकता. मग शेंगदाणं भाजलं. आणि ही ह्याला लागायचं ते इथं मला शेंगदाणं आहेत ना, लाडू करायचे ते इथं 2 किलो शेंगदाण्याचं. तर त्याच्यासाठी ही शेंगदाणं भाजायचं चाललंय. ह्याला कमी गॅसवरती भाजावं लागतं ना, मग भाजी होतोपर्यंत कडक भाजून निघते ना. कडक म्हणजे कसं भाजावं लागतं तर हे हायतं, पण ही एवढं पुरणार नाही. तर काल अजून केलं तर लाडू हे असं भाजून घ्यायचं. आणि ही उष्णता मला उन्हाळ्याचं ना सोसत नाही. अरे हो का, जिबळायला लागल्यात हाताला, दिसतात का? उन्हाळा नाही सोसत, लाल झरत हात होत्यात. असं कोथिंबीर काय नेते ना, पल्लूला दिली उलशी. आज आमच्या तिघीची भाजी आता ताईंना संध्याकाळी तोडती. पल्लूबाईने नेली वांगी. असं व्यवस्थित भाजून घेतली का नाही मग छान होती भाजी. त्याला लई अशी गडबड वगैरे करून जमत नाही. त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकते. आता हे मिश्रण थोडंसं गार होऊन द्यायचं. हे लाकडे उलता नाही.
आणि ते गासलं ना मैत्रिणींनो लगी लगी ना ते वाळत नाहीये, ओलच राहतं कवर बी. आणि हे दुसरं हे लाकडी उलताना का वापरते, कारण का हे नाही ना हे करता येत, हे शेंगदाण्याचं लाडू उपवासाचं, मग एखाद्याला उपास असल्यावर कुठं काय करायचं. आणलं का काल बनवलेले मसाल्यातला मसाला त्या वाटीत एका वाटून देता का मला. तर मी आता इथं वाटण कांदा कोथिंबीर आणि ते तुम्हाला दावल्याप्रमाणे ना हे वाटून घेतले. डब्बा त्याची वाटी होती की नाही तर काढा थोडस. सांडा हा बरं संध्याकाळी केल्यावर चेक करा. हा मसाला आहे मैत्रिणींनी. चालते याला. हा ताई पहिल्यापेक्षा आता काय फरक आहे हो मसाला. म्हणजे काय टाकायला काढला की शिल्लकच राहिलाय, मोकळच होते संध्याकाळी तर ते रिकामच झालं. 30 किलो मसाला भरला की आपण परवा दिवशी 74 किलो भरला. कालचा 37 किलो, म्हणजे काल 37 किलोची पार्सल टाकले. आम्हाला काय काल आम्ही दोघी होतो त्यामुळे आम्ही एकच घाणा केला 30 किलोचा नाणे नसल्यामुळं. राहिलेला आज करायचं, आता आज करायचं आहे. म्हणजे सौदा सामान कुठून ठेवलंय. आता मिरची भाजी टाकायची, तुम्ही सौदा साळा. ठेवू का? हो मसाला काय वाटणात टाकला नव्हता मी, तर मी आमच्या भाजीला किती मसाला वापरते तुम्हाला दाखवते. हा 1 चमचा आणि ही एवढं. ह्याला दुसरं काहीच नाही टाकलं तरी चालतं, म्हणजे तुम्ही लाल मिरची पावडर वगैरे नाही टाकली तरी चालते. हे आता हे सगळं आहे ना टाकून घेते मी ह्यातमध्ये. मसाल्याला मीठ पण कमी असतं मैत्रिणींनो, हे बघू शकता हे मीठ. आता हे एवढं लागन, चपात्या केल्यात असतं त्यामुळे जरा कमी लागन. हे जेवढं आपण व्यवस्थित परतून घेईन का नाही तेवढी ह्याची चव लागते. आता थोडी कोथिंबीर टाकते ह्यातली धुयालेली, कारण का हे वाटण वाटलेलं पांढरं झालेलं असतं ना. बरेच दिवस झालं भाजीची रेसिपी नाही टाकली. बरेच साहेब मला म्हणायचे अगं का थोडी तरी टाक ना, एका दिवशी तरी टाकते व्हिडिओ भाजीचा. तर हे असं चाललंय. तिकडं तोपर्यंत शेंगदाणा असं भाजतं छानपैकी. ते जे वाटण वाटलेलं असतं ना मैत्रिणी, आपलं शेंगदाण्याचं वाटण वाटलेलं असतं ना, ते जेवढं जोपर्यंत त्याला असं ते तेल सोडत नाही का नाही, टाकून लाल भाजत नाही ना तोपर्यंत परतून घ्यायचं. मग आहे ना त्याला चव चांगली लागते. आणि तुम्ही मसाला टाकून फोडणी दिली ना तर ठसकत वगैरे नाही. मी रोजच्या ह्याच्यामध्ये सांगते तुम्हाला की ठसकत नाही. सौद्याचा मसाला ही जी गरम मसाला वगैरे आहे ना हा तुम्हाला वाटलं तर टाका. आता उन्हाळ्याचा दिवस आहे तर थोडंसं उष्णतेचे दिवस असतात ना, मग ह्या दिवसामध्ये जास्त उष्ण खाल्लं की आपल्याला त्रास होतो. म्हणजे पोटात आग होणे, पित्त, जळजळ, ॲसिडिटी किंवा मग काय काय त्या साहेबांना मुळ्यातच ह्याचा पण माझ्या दादांना ह्यांना त्रास होतो. तर ह्या मसाल्याचं एक वैशिष्ट्य, ज्यांनाही कुठले त्रास होतात ना उष्णतेचे त्यांनी एकदा फक्त मसाला घ्या. पावशेर घेतला तरी चालेल. रेट कमी केलेत म्हणून मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही पावशेर घेऊ नका, पावशेर घ्या. तुम्ही मला नाक द्या, मला आत्ता 8 पाव पाहिजेत तरी मी तुम्हाला देऊ शकते, कारण का आपण कुणाला फसवत नाही मैत्रिणींनो. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवून शेअर करूनच हितपर्यंत बिझनेस गेलेला आहे. आता जास्त जातोय. आता तुम्हाला मी मसाला ही दाखवते, भाजी दाखवते, मीच नाही बोलायला गुतवत तुम्हाला. हे असं तेल सोडलं का नाही मग समजून जायचं हे मस्त परतलेलं आहे छान एकदम. आता ह्यातमध्ये ही वांगी टाकायची. वांगी काय मी जास्त नाही केली कारण का रशी लागते उन्हाळ्याचं, असं वांगी वगैरे खाऊ वाटत नाही. तर ही पाठीमागची आपल्या रानातलीच आहे.
शेंगदाणा लय टाकलं का नाही की मग भाजी जाते शेंगदाण्यावरती, चव लागत नाही. आणि एक कांदा आपला चिरून भाजून घेतला ना, पहिलं आम्ही काय करायचो, चुलीत भाजायचो कांदा. आता कशाची चुलून कशाचं काय. आणि हे पाणी ओतून शिजवायचं असलं ना वांग, जर झाकून ठेवून शिजवायचं असलं तरी चालतं. आता हे जर पाणी कमी वतता म्हणजे झाकून ठेवून शिजवायचं म्हटलं तरी आपण शिजवू शकतो. बरं आजच्या दिवस आहे ना मैत्रिणीनं, मी पाणी न वतताय ना असं आहे असं मसाला टाकून शिजवून घेऊ आपण. फक्त त्याला घडीभर झाकून ठेवायचं. हे असं शिजू द्या. ताईसाहेबांचा फोन आला होता मैत्रिणींनो, त्याच्यामुळं मला ना व्हिडिओ काढता आला नाही. ह्याच्यात आहे ना थोडंसं असं पाणी टाकून वाटणाचं आहे ना, ह्याला सगळं शिजवून घेतलं व्यवस्थित. आणि आता ह्यातमध्ये थोडं थोडं पाणी वरते. हे असं वांग पण छान होतं. झाकण ठेवलं आणि असंच मसाला आणि ते सगळं असंच परतून घेतलं वांग. हे सगळं पूर्ण माझा फोन होतोपर्यंत वांग झालं. हे झालं बघू शकता असं मसाला वांग. आता ह्यातमध्ये मी मीठ जास्त टाकलेलं आहे ना त्याच्या, आणि मला रशी करावीच लागती कारण का आमच्या तात्यांचं पोट भरत नाही, गणेशचं बी नाही आणि माझं बी नाही. आता ही एवढं पाणी वाटायचंच, पर्याय नाही. छानपैकी वांग, मसाला वांग. चपात्या लाटायच्या ते त्या भाजी करायची आधी गरकणिक मळून ठेवते मैत्रिणींना. देवपूजा पण झाली माझी. आणि ज्यांची गाऊंच्या ऑर्डरी टाकल्या होत्या ना त्यांच्या सगळ्यांच्या आल्यात इथे. 3 पार्सल आलेत, अजून एक घरात आहे. हे का, हे 2-3 एक पडलं खाली हातातून घसरून माझ्या. कांदा टाकलाय वाळा आहे तिकडं. दुसरं तिसरं पोतं फोडलं ना आता. अजून नाही नीट केलं, हायच घाण्याला बर. हे तिसरं पोतं फोडलंय मैत्रिणींनो, बघू शकता. हे असं मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत ना, लांब लांब. तोंडाला मग आता मध्ये काय तात्या ह्यात फसवा फसवी नसते. यावं पहिला तोडा म्हणलं की पहिला तोडा असतो. इकडं आमच्या ताईंला मला सौदा चालून झालाय. मसाल्यासाठी मिरची भाजायला टाकायची, गॅसची टाकी जोडायची. तेल टाकलं का त्यात? तेल टाकावं लागेल, नंतर टाकता. ही मिरची पावडर आहे मैत्रिणींना, ही भरायची. लाल झालं तर दिसती या मिरची, लई लाल दिसती या. लसणाची चटणी करायची आपल्याला, धना पावडर, लसणाची चटणी. सगळं काम बघत 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 10:30 वाजल्या मैत्रिणींना. नाणी असल्या ना मग नाणी मला थोडीशी, मी भाजी केली ना सकाळचं काय होतं ऑर्डरींचा कुटाणा असतो ना, मागं काम असतं ना. मग झाडून लुटून सगळं झालं की मग नाणी आल्यावर मला चपात्या करू लागते. त्या परंतु 2-3 दिवस नाणी नसल्यामुळं मग, नाही तर मग मी भाजी करते. देवपूजा ही झाली की चपात्या करते, मग मला ऑर्डर घ्यायला सोपं पडतं. त्यातमध्ये उन्हाळा दिवस आहे, पाणी गरमच आहे, काय करायचं. भाज्या पण राहिना त्या आणि काहीच राहिना त्या. उन्हाळ्याने सगळंच वाळून बसतंय. कोथिंबीर आणि ही तर 1 दिवसातच वाळती आणली की. तात्यांना जेवाय दिलं का नाही की मग माझ्या मागचं टेन्शन जातं. किती 3 चपात्या लागतात मैत्रिणी. पण माझं काय, मी दुपारनंच जेवते. दीदीचं नसतं काय, दीदी पण जेवते. तिने सकाळचं खाल्लेलं असतं काहीतरी, चहावर बिस्किट वगैरे खाती. बरोबर 6 महिन्यात ना घरच्या गव्हाच्या चपात्या चालल्या तर 6 महिने झालं गहू संपलं होतं. गेल्या वर्षी हीच नव्हतं, गहूच नव्हतं गेल्या वर्षी. पाऊस कमी होता ना आम्हाला,
त्याच्यामुळं आता ह्या वर्षी काय पाणीच पाणी आहे. ह्या वर्षी अजून वर रिंगाला पाणी आहे आमच्या हिरीत. लय पाणी ह्या वर्षी नाही काय कमी. पहिले चपात्या भाजल्या 2-3 पहिल्या तात्यांना जेवाय द्यायचं. तात्या जेवते तिकडं सवय लागली तात्यांना ती. तिथं नाही जेवत. दूध वगैरे असतं मग आपल्या मनाने नेऊन ठेवलं ना मग कधी का जेवा ना तर. म्हाताऱ्या माणसाचं असतं. आपण बी बघा बरं म्हातारं झाल्यावरती आपल्याला बी वाटतं ना माझं पाहिजे तसं त्यांना वाटतं. आपलं 2 टाईम मस्तपैकी कोलू 1 टाईम देते मी 1 टाईम जेवायला देते निवांत. त्यांचं शेळ्याचं ह्याचं पैसे ही आलेलं तात्याकडेच असतात. आम्ही नाही तापतेत तात्याला. म्हणजे किती तात्या झाले तरी मी कधीच नाही मागत. असतात आमच्या तात्याकडे पैसे 4-4, 5-5 बोकडं इकलेली असते ती. 1-1.5 लाख रुपये असतात तात्यांच्या अकाउंटवर आमच्या. तर त्यांचं सगळं होतं ना ती. खायला ही आणलं तरी भेळ ही आणली ना मग मी देते. आणि लाडू इथं काय करते एकदाच पुडा देते अर्धा किलोचा. मग त्यांना भूक लागली सकाळचं की खात्यात असं. झाले आता चपात्या सणा अजून 1 केले की ओके. मैत्रिणींनो तुम्हाला दाखवते आमच्यात कोण कोण आले जेवायला. वांग्याच्या वासाने कोण कोण आले ती दावते तुम्हाला मैत्रिणी. हां आज आहे वांग्याची भाजी आणि छानपैकी चपाती. आणि कोण कोण आले आमच्यात जेवायला आले वांगे. तात्याचं ती तुझं नाही. आमचं दीर. हा वांग्याची भाजी चपाती हा. चपाती वांग्याची भाजी हा त्याच्याबरोबर काय कांदा लिंबू. कांदा वय तात्यात फोडून खात्यात की कांदा लिंबू असतं का? काय म्हणतो. नाही आवडत मैत्रिणी लगेच कांदा लिंबू. हा बघ की हा आम्हाला दोघीला पुण्याचं काम मिळतं पिळलं. ताई सकाळी जाते तर मी संध्याकाळचं जेवायला देते. आम्ही मी दोघी स्वयंपाक करून जाते मग संध्याकाळचं मग घेतात हाताने गरम भाजी वगैरे करून माझ्या समृद्धी देते. आणि मला देते करतीच ते आता. त्यांच्यावर उपकार करू कोणाचा उपकार केलाय? आई त्यांचं पण आम्ही दोघी जणी कष्ट करून खायला घालतोय. पुण्य कमावतो म्हणायचं. बाकीच्यांना आयतं असलं तरी घालत नाही. त्या घरी बसून असलं तरी घालत नाहीत. आम्ही करतो. ऐका तुमचं पण तुमची पोरं म्हणणार की आमचं पुण्य आम्ही बापाला खाया घालतो. बरोबर आहे ते. त्यांचं कर्तव्य आहे. घातलं म्हणजे काम ती कामाला जाते तरी पण करते आणि मी पण काम एवढं सगळं मागं असतं तरी पण करते. करावंच लागतं. करतं माझं हे असलं कुचका कांदा. नाही खरं माणसाला झटका येतो. आमचं नाही बाबा खरं झटका येत. बोललं की झटका येतो. आमचं झटका येत नाही मैत्रिणींनो. झटका येत नाही. पण ती कष्ट करते का नाही. कष्ट करते. आम्ही कुठं म्हणलं चोऱ्या करून हा, बोललो. बरोबर. आम्ही कुठं म्हणलं चोऱ्या करून येते. नका नका भांडू नका खेळू. आम्ही कुठं म्हणलं चोऱ्या चोऱ्या करतात. हो का ही जाधवाचा ह्यो पण जाधवाचाच आहे. असं आहे. आणि तू कोणाची शेंड्याची मी शेंडे. रक्त बदललं. रक्त बदललेलं आहे. ही असली आम्ही पण उपकार नाही ठेवत कोणावर. नका नका भांडू नका चल जेवाय. आमची नका दाखवू सारख्या. हे दोघांचं नातं आहे ना दीर भाऊ जायचंय. आणि हे दोघांचं लग्न पण एकाच मांडवात झालं बरं का. आमच्या अशी चेष्टा मस्करी असते परत म्हणतात बांधणं वगैरे. नाही नाही हे रोज ताईने आता वांग केले तसंच मी पण थोड्या वेळाने करणार पण मी मिठाचं करणार. मी त्याला आहे ना पल्लवी ताईने मागं केलंय तू अंड्याचं तरी कर. मी माळकरी मैत्रिणींना दिसलं का होतं मला. ह्या का माळे काय मालकरी असले म्हणून काय तो करायला नाही पाहिजे. हो, तुला काय मटण खाऊन वगैरे. द्यायचं आम्ही. नाही खाऊन खात. द्यायचं. पण ताई मी करते का? करायला काय अडचण नाही. नाही. खायचं नाही. खाऊ नको पण करायला काय अडचण. काय करायचं करायला काय अडचण. करायचं काय काय हा हे बाई, नाही हो मैत्रिणींना मी मी काय खात नाही. तुला खा म्हणलं नाही. काय झालंय माहितीये का एकाच घरात 2 सुना आल्यात अशा आल्यात का नाही माळकरणी. आमची ताई पण नाही खात मटण मी पण मी ह्या बंगल्यात अजून केलंय का ग. नाही. त्या जुन्या घरात बी 2000 2दा केलं फक्त 2007 पासन 2020 पर्यंत. पण मनीषा आपण दोघी मटण खातच नाही. बोल की निकिता. ये पोराचं बाय बाय मैत्रिणी. कसलं झालंय रे वांग. एक नंबर वांग. आणि तुम्ही म्हणता मैत्रिणी टोपल्यात चपात्या नाही का ग लागते की ग हो का चाललंय गरम चालले. नाही छान झाली ना भाजी बाळा. एक नंबर. जेवा हिथं अनुजाचं ह्यांचं घर आहे मैत्रिणींना. मी रानात निघाले दिसतंय का. आणि हिथं आहे ही शाळा मराठी शाळा.
आणि त्या पाण्याच्या टाकीपाशी आपलं घर. चल रानात निघाली मी मोटर बंद करायला. तात्या जेवत्यात इथं म्हणल्यावर म्हणलं तात्यांना कुठं काय म्हणू. चपात्या केल्या, पाणी भरलं आणि आता मळ्यात निघाली. सोलर प्लॅन्ट कसं बसवते तुम्हाला बघायचं का? लाईट जरी नसली तरी आमच्या तिकडल्या हिरीत बसवलं आहे, विहिरीवरती. तुम्हाला मी गेल्यावर दाखवर. लाईट नसली तरी कसं चालतं ते दावते. हा आहे सोलर. आता हा 5च्या मोटरचा असणार आहे किंवा 3च्या. आमच्या रानातले पण बसवलेला आहे एका. इथल्या विहिरीव नाही बसवला पण तिकडल्या विहिरीव बसवलेला आहे. ह्याला कसं माहिती कुठं जायचं? ह्यो माझ्या पुढं निघालाय. तिकडल्या रानात नाही जायचं टिप्या, तिकडे जायचंय. आय टिपू इकडे चल चल. इथनं वाट नाही ना, हे असं जावं लागतं आम्हाला मळ्यात जायचं म्हणल्यावरती. गुरं ही करावं वाटतात की मला, पण ही वजी व्हायची ही सोप. ही उन्हाळ्याच्या दिवसात असं आहे, पावसाळ्यात कसं असतं बघा बरं. त्यामुळे मी गुरांच्या ह्यांच्या नादी लागत नाही. बारका रस्ता ह्यो, पावसाळ्यात तर चालाय पण येत नाही. आणि सगळ्या रानांनी हिकडल्या हिथल्या जवळच्या सगळ्या रानांनी असंच आहे, रस्तच नाही तर. त्यामुळे ती मोहगणी लावून टाकली या. मका ही जरी केली ना लय ताण होतो. ही वडा या आणि रान हिथंच आहे. हो काय, तर मोहगणीची झाड 5च मिनिटात रानात येतं, 5च मिनिटात. केवढांनी झाडं दाखवले. मी 3 वर्षापूर्वी व्हिडिओ चालू केलं तर काढायला मैत्रिणींनो. त्यावेळेस सगळ्यात पहिला व्हिडिओ माझा मोहगणीचा होता. तर ही आणि ज्यावेळेस मी ग्रामपंचायतला होती ना त्यावेळेस हे वडा खोदीकरण केलेलं आहे 5 वर्ष. हे असं जवळ रान आहे आमचं. हे अनुजाचं आणि ह्यांचं रान आहे आणि त्याच्या शेजारी हे आमचे. आणि इथं असं बंधार आहे. तो नाही दिसत आता, जाऊ द्या. चला झाडं दाखवते तुम्हाला. आणि पावसाळ्यातही ना ह्या रानात घोटे इतकं पाणी असतं, गुडघे इतकं म्हणलं तरी काय सांगता ही नाही. वायरीला खेटलंय ना ही झाड, त्याचा फांदा तोडावं लागेल लाईट नसेल त्या दिवशी. ही अशी शेती आपली. चल इथं एक तुकडं आहे, ह्या ऊसाच्या पलीकडे एक आहे, तुम्हाला दाखवते. आता ऊस तुटला या, त्यामुळे काय अडचण नाही. पावसाळ्यात इथनं येताच येत नाही मला. आणि बाकीची सगळी शेती वाटेनी आहे. आमची मावशीन काका सगळं करतात रानातलं. इथंच फक्त एवढीच 2-3 एकर मोहगणी, बाकी सगळी वाटेनीच आहे. इकडं पण मैत्रिणींना सगळी झाडच आहेत. पलीकडे दिसतात का? ही पण मोहगणीची झाडच आहेत. झूम करून व्हिडिओ दाखवते तुम्हाला. इथं पण मग झाडच आहेत आणि वरती पण सगळी झाडच आहेत तिकडं पण. आणि इथं विहीर आहे आमची. विहिरीला पाणी पण आहे. जे घरी मी मोटर चालू करते ना पाण्याची, तर इथं पाणी इतकं बघू शकता. तरी हे आज पाणी काढलंय, काल पण पाणी काढलंय. त्यामुळे एवढं नाही तर वरती येतं रिंगला. आता उन्हाळा चालू झालाय म्हणल्यावर असंच पाणी खाली खाली जाणार ना. पण मार्च महिन्यात तरी एवढं पाणी आहे. असंच हे अशी आमची शेती. आणि हे अशी घरं आहे ती बघू शकता. आणि आमचं घर इथनं नाही दिसणार तुम्हाला, पुढं आहे तिकडं. अशी इकडं माणसं राहायला येतं. इथं भोपळ्याला भोपळा आलाय, पण हा भोपळा निबार झालेला आहे. आता त्याला मी नाही कट करू शकत. हे झाड आहे ना मैत्रिणींनो, 3 वर्षात एवढं झालेलं आहे बघू शकता. आणि ह्याची मी तुम्हाला घरी गेले ना आता माहिती सांगते रानात ना. ज्यांना माहिती त्यांना माहिती. हे शासकीय योजना आहे, म्हणजे शासनाची स्कीम राबवून लावलेली झाडं आहेत. तर आपल्याला शासन आहे ना 1 एकर रानात मोहगणीचं लावली ना तर 70,000 रुपये वर्षाला. 7 एके 7 7 जून 14 7 त्रिक 21 असं 2,10,000 रुपये 3 वर्षाचं आपल्याला आपल्याच रानात झाडं लावून शासन आपल्याला झाडं आणाय पण पैसे देतं.
आपल्याच रानात ते झाडं लावायची. ज्या ताईसाहेबांची पाण्याखालची शेती आहे, पावसाळ्यात ती शेती हाताला येत नाही आहे, त्या दादांनी ह्यांनी शेती की बाबा तुम्ही जॉबला आहे कुठं, तुम्हाला रानातली कामं करायला वेळ नाही आहे, ठिबक झाडं लावली, ठिबक केली. पहिले 3 वर्ष शासन आपल्याला मदत करत असतं. आता ह्यातमध्ये गवत वगैरे आलं तरी काय प्रॉब्लेम आहे. झाडं वरती चाललेत ना. 1100 रुपये घनफुटाने 9 वर्ष हे झाड सांभाळायचं असतं. आता 3 वर्ष पूर्ण होऊन गेली, 4थं वर्ष लागले. 9 वर्ष हे झाड सांभाळायचं. 9 वर्षानंतर 1100 रुपये घनफुटाने हे झाड विकलं जातं. हे झाड वाढतं 25 फुटापर्यंत. आता बघू शकता किती वाढलं ते इथं. बरोबर झालं ते इथं. एक 15-20 फूट झाले ते झाडं. तर ह्याला पंचायत समितीच्या मार्फत ही स्कीम राबवायची असते. ह्याला 5 एकराच्या आतला 7, 12, 8 उतारा द्यावा लागतो आपल्याला. जे रोजगार हमीची कामं करतात ना, आपल्या गावातून एक माणूस नेमलेला असतो बघा रोजगार हमीची कामं करण्यासाठी. त्या माणसाला हे काम त्यांना सांगायचं की बाबा आम्हाला मोहमगणीची शेती राबवायची. ही 450 झाडं आहेत मैत्रिणींनो. किती सगळी मिळून 450 झाडं लावलेली इथं. तर 450 झाडं, एक झाड जर 25 फूट वाढत असेल तर 1100 घनफुटाने फूट जाते. तर 1100 गुणिले 25 आणि परत ना त्याचा हिशोब करून परत ना अजून 450 झाड आहेत. सगळी झाडं आलेत, एक पण नाही गेलेलं. खूप शासन मदत करत असतं आपल्याला, आपल्याला माहीत नसतं ते.